पंडित नेहरूंना लग्नाचा प्रस्ताव देणाऱ्या आणि अंडरवर्ल्डचे डॉन करीमलाला, जिला आपली बहीण मानायचा, जाणून घेऊया अशा व्यक्तीबद्दल. नमस्कार. टॉप मराठीच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत गंगूबाई काठियावाडिया, मुंबईच्या लेडी डॉन बद्दलची माहिती. ही बाई एखादी हिंसक गँगस्टर नव्हती. ती कुंटणखाना चालवायची. तिला फसवून या धंद्यात आणण्यात आलं होतं. काठियावाडमधल्या एका चांगल्या घरातील ही मुलगी होती. या घराण्याला शिक्षण तज्ज्ञ वकिलांची परंपरा होती. ही गंगा रमणिकलाल नावाच्या एका अकाउंटंटच्या प्रेमात पडली आणि कुटुंब त्याच्यासोबत लग्नाला तयार होणार नाही म्हणून मुंबईला पळून आली. पण या माणसाने तिला फसवलं आणि कामाठीपुऱ्यात विकलं. कामाठीपुऱ्यात आल्यानंतर आपल्या परतीचा मार्ग बंद झाल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. तिला कुटुंबातला कुणीही स्वीकारलं नसतं, म्हणून तिने एक प्रकारे परिस्थिती स्वीकारली आणि वेश्या व्यवसाय करू लागली. ती कुणी गँगस्टर नव्हती, ती अंडरवर्ल्डचा हिस्सा नव्हती, पण ती अशा एका व्यवसायात होती ज्याच्याकडे चांगल्या दृष्टीनं पाहिलं जात नाही. मग कालांतराने ती कामाठीपुऱ्यातल्या कुंटणखान्यांची प्रमुख झाली. वेश्या व्यवसायात आल्यानंतर गंगाची गंगू झाली आणि वेश्या व्यवसाय करणारी गंगू कालांतराने व्यवसाय चालवणारी मॅडम झाली. कामाठीपुरातल्या घरवाली निवडणुकांना गंगूबाई उभा राहिल्या आणि जिंकल्या आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या गंगूला आता गंगूबाई काठेवाली म्हटलं जाऊ लागलं. एकीकडे हा कोठेवालीचा अपभ्रंश होता, तर दुसरीकडे कुटुंबाच्या काठियावाडी नावाशी जवळीक साधणारी ही शेवटची गोष्ट होती. 60 आणि 70च्या दशकात गंगूबाईंचा कामाठीपुऱ्यात दरारा होता. वेश्यानं त्या आईसारख्या वाटायच्या, तर कुंटणखाने चालवणाऱ्या मॅडमवर त्यांचा दरारा असे. सोनेरी किराण असलेली पांढरी साडी आणि सोनेरी बटनांचा ब्लाऊज आणि सोनेरी काड्यांचा चष्मा अशा वेशातल्या गंगूबाई कारमधून फिरत. सोन्याचे दागिने घडवून ते वापरण्याचा त्यांना नाद होता. मुंबईत येऊन अभिनेत्री होण्याचं त्यांचं लहान असताना स्वप्न होतं. सिनेमाची त्यांची ही आवड नंतरही कायम होती. फसवून आणलेल्या अनेक तरुणींना परत जाण्यासाठी त्यांनी मदत केली, पण त्यासोबतच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना संरक्षण दिलं. त्यांच्यावर अन्याय झाल्यास त्याविषयी आवाज उठवणं, त्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणं, यासाठीही त्या ओळखल्या जात. शहरांमध्ये वेश्या व्यवसायाला जागा देणं गरजेचं आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. आझाद मैदानामध्ये झालेल्या महिला सशक्तीकरण आणि महिला हक्कासाठीच्या मोर्चामध्ये त्यांनी केलेलं भाषण अतिशय गाजलं होतं. कामाठीपुरा परिसरात घडलेल्या एका घटनेमुळे गंगूबाईचा दरारा वाढला. कुंटणखान्यामध्ये आलेल्या एका पठाणाने गंगूबाईशी गैरवर्तन केलं. त्यांच्यावर जबरदस्ती करत त्यांना शारीरिक इजा तर केलीच, पैसेही दिले नाहीत. हे पुन्हा पुन्हा घडलं. एकदा तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. त्यानंतर त्यांनी आपल्या पद्धतीने या पठाणाविषयी माहिती काढली. शौकत खान नावाचा हा पठाण करीमलाला गँगचा असल्याचं त्यांना समजलं. अब्दुल करीम खान यांना अंडरवर्ल्डमध्ये करीमलाला म्हणून ओळखलं जाई. या करीमलालांना गंगूबाईंनी गाठलं आणि आपल्यावर ओढावलेला प्रसंग सांगितला. गंगूबाईचं संरक्षण करण्याचं वचन करीमलालांनी दिलं. पुढच्या वेळी शौकत खान पठाण कोट्यावर आल्यानंतर करीमलालांनी त्याला चोप दिला. गंगूबाई आपली मानलेली बहीण असल्याचं करीमलालांनी जाहीर केलं आणि या परिसरातला गंगूबाईचा दरारा वाढला. 1960च्या दशकामध्ये कामाठीपुरा परिसरामध्ये सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूल ही शाळा उभी राहिली. तरुण मुलांच्या मनावर या वेश्यांमुळे विपरीत परिणाम होईल असं सांगत या रेड लाईट एरियाचा काही भागच रिकामा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येऊ लागली. यामुळे शतकभर जुन्या कामाठीपुऱ्यातल्या अनेक महिलांच्या पोटापाण्यावर गदा येणार होती. आपल्या सगळ्या ओळखीपणाला लावत गंगूबाईंनी हा मुद्दा लावून धरला. आपल्या राजकीय ओळखींच्या मदतीने त्यांनी थेट तेव्हाचे पंतप्रधान असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंच्या भेटीची वेळ मिळवली. या बैठकीमध्ये गंगूबाईंनी नेहरूंना आपल्या हजरजबाबीपणाने आणि विचारांच्या स्पष्टतेने चकित केलं. त्यांना स्वतःसाठी चांगली नोकरी वा नवरा मिळणं शक्य असताना त्या या व्यवसायात का आल्या, असं नेहरूंनी त्यांना बैठकीदरम्यान विचारलं. निडर स्वभावाच्या गंगूबाईंनी तिथल्या तिथे नेहरूंनाच लग्नाचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जातं. श्रीमती नेहरू करून घेण्याची त्यांची तयारी असल्यास धंदा कायमचा सोडून द्यायची आपली तयारी असल्याचं त्यांनी नेहरूंना सांगितलं. त्यामुळे काहीसा धक्का बसलेल्या नेहरूंनी गंगाबाईंना अशा वक्तव्यासाठी समज दिली. यावर गंगूबाई शांतपणे उत्तरल्या, चिडू नका प्रधानमंत्रीजी, मला फक्त माझा मुद्दा दाखवून द्यायचा होता. सल्ला देणं नेहमीच सोपं असतं, पण तसं करणं कठीण असतं. यावर नेहरू शांत राहिले. बैठकीच्या शेवटी नेहरूंनी गंगूबाईंच्या मागण्यांचा विचार करण्याचं वचन दिलं. खुद्द पंतप्रधानांनीच हस्तक्षेप केल्याने कामाठीपुऱ्यातून वेश्यांना बाहेर काढण्याचा बेत बारगळला. गंगूबाईच्या निधनानंतर कामाठीपुऱ्यातल्या अनेक कुंटणखान्यात त्यांचे फोटो लावण्यात आले, त्यांचे पुतळे बसवण्यात आले.
अशाच वेगवेगळ्या किस्से आणि स्टोरींसाठी आपल्या टॉप मराठीला सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.